आता आपण भारताची संसद या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू. चला, ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की संसदेचे कार्य, त्यांची लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सभागृहांचा थोडासा कार्याचा आढावा. चला तर आपले मुद्दे तयारच आहेत. भारतीय संसदेच्या कायद्याची निर्मिती. तर संपूर्णपणे या कायद्याची निर्मिती हे कोणतं उद्दिष्ट ठेवून केली होती, तर लोकांचं हित आणि कल्याण असं मिळून हे साध्य व्हावं आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावं म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती अशी करावी लागते. त्याच्यानंतर मग त्याच्याबरोबरच कायदेबाह्य असलेले काही कायदे सुद्धा रद्द करावे लागतात. जे कायद्यामध्ये बसत नाही असे कायदे हे रद्द करावे लागतात आणि काही कायद्यामध्ये योग्य त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये चांगले बदल करावे लागतात. मग कायद्याच्या या निर्मितीची प्रक्रिया ही संविधानानंच स्पष्ट केलेली आहे. कुणी? संविधानाने. तर मग त्यानुसारच ही संसद आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी ही पार पाडत असते. पुढे मंत्रिमंडळावर नियंत्रण. प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे संसदेतूनच निर्माण होतं. कशातून? संसदेतून. आणि मग संसदेचं त्याच्यावर नियंत्रण असतं. कशावरती? संपूर्णपणे आपल्या मंत्रिमंडळावर. आणि मग नियंत्रणाचे विविध असे मार्ग आपल्या संसदेला उपलब्ध असतात आणि संसदेला डावलून मंत्रिमंडळ हे कारभार कधीच बघत नाही. कारण मंत्रिमंडळाला संसद ही संपूर्णपणे त्याच्याशी संबंध ठेवून त्याच्याशी संपूर्णपणे एकाग्र होऊनच हे सगळा कारभार पाहावा लागतो आणि हे सगळं पाहण्याची जबाबदारी ही संसदेवरच असते. समजलं? पुढे जाऊया. आता काही दोन फिती आहेत त्या आपण बघूया. काय आहे माहिती आपल्यासाठी, तुमच्यासाठी? दर फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थमंत्री हे देशाचे अंदाजपत्रक लोकसभेमध्ये सादर करतात. मग राज्याच्या विधिमंडळात सुद्धा असे कायदे करताना संसदेसारखीच पद्धत ही स्वीकारली जाते. मग राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालाची संमती दर्शक अशी स्वाक्षरी झाली की मग विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. आणि थोडंसं समजून घेण्यासाठी दुसरी फीत आहे की लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांना सारखेच अधिकार आहेत, पण त्याचबरोबर काही अधिकार असे सुद्धा आहेत की जे लोकसभेला आहेत पण राज्यसभेला नाही. उदाहरणार्थ कराविषयीचे काही प्रस्ताव, पैशाशी संबंधित असं, त्याच्यानंतर पैशा संबंधीचे प्रस्ताव असे आर्थिक मानले जातात. कसले? पैशाचे जे काही संबंध आहेत ते सगळे काही आर्थिक संबंध असतात. त्याच्यानंतर असे सर्व प्रस्ताव केवळ लोकसभेतच मांडले जातात आणि मग ते तिथंच मंजूर केले जातात आणि राज्यसभेला या संदर्भात फार मर्यादित असे अधिकार आहेत. मग काही अधिकार राज्यसभेला आहेत आणि लोकसभेला नाहीत. उदाहरणार्थ राज्यसूचीतील एखाद्या विषयावर जर राष्ट्रांच्या हिताच्या दृष्टीने संसदेत कायदा करावा असं जर वाटलं तर मग तसा ठराव आपल्याला राज्यसभेला संमत करता येतो. आता पुढे जाऊया. आपण काय शिकलो? संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती का करावी लागते? कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया ही कोणी स्पष्ट केलेली आहे? काही अधिकार लोकसभेला आहेत, राज्यसभेला नाही. ते कोणते? चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.